त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल 7 जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली, त्यानंतर 27 जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला। त्यानंतर 14 ऑगस्ट जी कालची घटना जी झाली, 12 तारखेला पहिली घटना झाली, आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे। त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं। म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असती। परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार शिंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे। काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या होत्या, या हातात फक्त आता शरीरावरचं बाकीचे अवयव बाकी होते। परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही। गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही। फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत। फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही, त्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे। यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो, त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत 12 तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं। 12 तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला। म्हणजे काय चाललंय? आज हे पोलीस मंडळी सुद्धा आता आम्ही इकडे बसलोय, आम्हाला आत टाकायला निघाले होते। म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज तुम्ही त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय ठाण्यात आले होते, आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही। त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोश्रीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजुरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करायला सांगितलं। अशा पद्धतीने ही पोलीस यंत्रणा एखाद्या ह्याच्याप्रमाणे काम करते आणि म्हणून मी सरकार ज्या पद्धतीने चालू आहे, 1.5 महिने राहिले, तुमची शेवटची घटका आता आलेली आहे। नक्कीच ही जनता तुम्हाला उकडल्याशिवाय राहणार नाही। त्या संस्थेच्या चालकाला राजकीय वरदहस्त होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या। सांगितलं ना, आज सर्व त्या ठिकाणी BJPचा कार्यकर्ता असला किंवा मिंदे गटाचा कार्यकर्ता असला किंवा दादांचा कार्यकर्ता असला की त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही। पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती गुन्ह्याची बरसात केली जाते। आणि अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज ज्या पद्धतीने करतायत, शेवटी तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात। हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, या संबंध जी काय चालू आहे गेल्या 5 ते 6 महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतात। आम्ही आपले मोर्चे काढतो, पोलीस आश्वासन देतात, परंतु पुढे काही होत नाही। फास्ट ट्रॅकमध्ये फास्ट ट्रॅकची भूमिका काय? आज त्या गोष्टीला जवळजवळ अक्षता म्हात्रेला जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले, अजूनही तिला न्याय मिळत नाही। आज जेवढी मी नावं सांगितली, मग ती उरणची घटना असेल, त्या ठिकाणी वसईची घटना असेल, आज तुम्ही बघितलं असेल कुठेही पोलिसांचं लक्ष नाही। फक्त कार्यकर्ते फोडणे, त्यांना खोट्या केसेस टाकणे, त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे, एवढाच कार्यक्रमामध्ये सरकार मशगूल आहे। आणि म्हणून मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते, ही जनता नक्कीच या लोकांना उकाडून फेकून देते। सर, एकीकडे लाडकी बहीण योजना आहे तर दुसरीकडे असं अत्याचार होते, कसं बघताय? मला वाटतं लाडकी बहीण काय तुम्ही घेऊन बसलायत? आज लाडक्या बहिणीचं आपण रक्षण करू शकतो का? या सरकारने पहिला आधी राजीनामा द्यायला पाहिजे। आज नोटबंदीसारखा कायदा तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही आणता, मग या कायदा का आणू शकत नाही? आज महाराष्ट्र देशामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत आणि म्हणून
मी ह्या ठिकाणी मी सरकारला जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागे करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही लोक उभे आहोत. सर, बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. आता पण इथे पण लाठीचार्ज करायच्या तयारीत होते साहेब. आता हे काय गाडी बिडी आणलेली आहे आम्हाला. काही लोकांना आपल्या हात घातले. काही लोकांना आमच्या अटक पण केलेली आहे. कळलं की नाही? दुसरं काय करू शकत नाही हे लोक. दुसरं काही करू शकत नाही. फक्त विरोधकांना आतमध्ये टाकणे, केसेस टाकणे याच पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे.